आमच्या गावातल्या मेंढ्या या इतके प्रेमळ माणसं आहे ना, जीवाला जीव देणारे आपण, आणि त्यांच्यासोबत ही मेंढा चारायची त्यावेळेस. कधी पण यांना आवाज दिला ना, कधी पण मदतीला लगेच धावून येणारी ही लोक. त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीचे. खूप मेहनती माणसं ही. उन्हात तानात कंटिन्यू मेंढ्या चारतील, शेळ्या चारतील, काही ना काही कामं करीतच राहतील. शेताचे कामं करतील. गावाकडे जरी मेंढ्या आल्या तरी चारणीला पण 2-2, 3-3 महिने चारणीला घेऊन जाणार. खूप कष्टाळू माणसं हे. आणि कधी पण त्यांना कोणत्या पण कामासाठी मदतीला आवाज दिला ना, तर लगेच हे ते दादा येतील, नाही तर त्यांचे वडील येतील. कधी कोणत्या कामाला नाही म्हणणार नाही. एकदम भारी अशी माणसं आहे. जीवाला जीव देणारी इतकी प्रेमळ माणसं आहे ना ही, खूप म्हणजे खूप. मी तर त्यांच्यापेक्षा वयाने कितकं लहान आहे, तरी कधी जरी भेटले ना, तरी नानी काय चाललं, तोंड भरून नानी म्हणतील. मेंढ्यांना खायला काही नाही आहे, पण मेंढ्या नुसत्या उन्हामुळं पळत राहते. आधी या मेंढ्यांना यायच्या आधी कोणत्या तरी मेंढ्या चरून गेलेल्या होत्या इथं. पूर्ण वाळून गेलेली ती बाजरीची खोंडे, तरी खाते बिचारे तोडून तोडून. मेंढ्यांची कातरण केलेली आहे त्याच्यामुळे अशा बारीक दिसू राहिल्या, नाही तर त्यांना असे केस असले ना एवढ्या भारी दिसत्या, गब्बू गब्बू एकदम. हे कातरण झालेली त्या मेंढ्यांची, त्याच्यामुळं लवकर सगळी काढून घेतलेली. उन्हाळ्याची अशी गरमी होऊन जाते त्यांना, म्हणून ती उन्हाळा लागायच्या आधीच त्यांची कात्री केली जाते. बिचाऱ्या सगळ्या मेंढ्या गप मान खाली घालून चरत राहत्या. आता या बाई ही मेंढीकडे मी कॅमेरा वळवला फक्त, तिला काय वाटलं काय माहिती, ती लगेच तिच्या पिल्लाला घेऊन पळायला लागली. तिला वाटलं माझ्या पिल्लाला धरती का काय. जशी म्हणते पिल्लाला, चल बाबा आपला इथून लांब जाऊन निघून. बघा तिचं पिल्लू कसं चरतंय मस्त. हे बा मेंढ्यांमध्ये पळता पळता लगेच बघा आले आमचे खंडूदाजी अंगावर. खंडूदाजीला वाटतं माझा पण फोटो घ्यावा एखादा. मध्ये मध्येच येड्यावानी करतोय बघा, मेंढ्यांच्या पुढे पळतोय. दादा बघायला लागले त्याच्याकडे, नेमकं हे करून भाव चढल्यावानी करू राहिला, असा पळू राहिला. एकटक ते पाहूनच राहिले त्याच्याकडं, काय झालं याला नेमकं.